नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे जीवन हरिग्राम चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण गेलो होतो रेडगरच्या इथे, कारण की आज बिनजोडचा मैदान होता आणि तिथे आज आपल्या सचिन शेठ घरात वरचे ववले यांचा मित्रांनो नवीन खरेदी आज मैदानामध्ये घेऊन आले होते आणि त्याच्यामध्ये बघा बिनजोड 2 शर्ती केल्या आणि त्याच्यामध्ये मानकरी झालेले आहेत ते आणि त्यांना ट्रॉफी देखील भेटलेली आहे 3 नंबरची. आणि सागर दादा सुट्टी मेकर तुम्हाला तर माहिती आहे प्रसिद्ध, ते भेटले होते. खरं तर ओळखलं नव्हतं मी, तर नंतर आपल्याला माहिती झालं की सागर दादा होते आणि त्यांना भेटून पण बरं वाटलं आणि त्यांच्या संपूर्ण मुलांनी चांगल्या प्रकारे आपल्याला म्हणजे माहिती सांगितलेली आहे त्यांच्या नंदीबद्दल. तर त्यांचं पण अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो. तर ही मुलाखत तुम्हाला पाहायला भेटेल. नमस्कार मित्रांनो, आज बघा आज रेडगरच्या मैदानावरती आलेले आहे आणि आज बघा आपल्याला दादाचं भेटलेले आहेत. जरा जाणून घेऊया कुठून आलेले आहेत आणि आजच्या शर्तीबद्दल माहिती घेऊया. शेठ नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं. माझं नाव सागर काळभोर. आज आमचं सचिन शेठ घरत यांची बावऱ्या घेऊन आलेलो. तर आज बावऱ्याच्या 2 शर्यती झाल्या, मोठ्या शर्यती झाल्या आणि चषक मिळाला आम्हाला आज. आणि एक छोटं वासरू घेऊन आलोय, त्याची एक शर्यत आहे आता. शेठ काय बोलणार, आज बघा रेडगरच्या मैदानावरती 2-2 गुलाल झालेले आहेत आणि कसं घडलं आणि शर्तीबद्दल माहिती सांगा ना. म्हणजे कसं काय, म्हणजे तुम्ही नाव दिलं होतं का काय दिलं होतं, कसं काय नियोजन? काय आमची घरची टीम आहे, आमचा किरण नियोजन करतो. किरण परत आमचे शेठ आहेत, कुणाल ड्रायव्हर पण घरचा, मी सुट्टी मेकर, आम्ही म्हणजे सगळी घरातलीच आहे. बरोबर आहे. आज शर्यत कशा प्रकारे जमून आली ते? शर्यत काय मैत्रीपूर्णच आपण जमवतो, कोणावर सर्वांसोबत मैत्रीपूर्ण शर्यत, असं काय वादविवाद नाही, सर्व काय मैत्रीपूर्णच होतं. बरोबर आहे. आणि आज बघा बिनजोडमध्ये तुम्हाला 2 गुलाल सलग भेटलेले आहेत आजच्या दिवशी आणि आज बघतो ना तुमच्या धावणीवरती नवीन वासरू घडलं आहे आणि नवीन वासरूने तुम्हाला बिनजोडमध्ये नाव कमवून दिलेलं आहे. काय बोलणार? आज आपण दोन्ही साईडनं 2 शर्यती केल्या, एक डावी साईडून केली, एक उजवी साईडून केली. दोन्ही साईडून आपण 2 शर्यती केल्या. आणि आज बघतो शेठच्या धावणीवरती चांगले चांगले नंदी घडतात आणि आज बघा ही खरेदी कुठून केली होती बरं? सचिन शेटच्या म्हणजे इतिहासच आहे पहिल्यापासून. वस्तू जर दावणीला असली तर ती वस्तू टॉपचीच असते. बरोबर. म्हणजे नंबरमधलीच वस्तू असते, स्पीडची वस्तू असते. आणि महत्त्वाची म्हणजे ती कंटिन्यू आता एक घेतल्यापासून बावऱ्या कंटिन्यू गोलालाच आहे आणि आता एक नवीन घेतलंय, ती पण पहिली शर्यत झाली. शेठ बघा शेठ नावासाठी भरपूर काय करतात आणि कुठेतरी बघा त्याप्रमाणे म्हणजे आपले नाव पण करतात म्हणजे नंदी. महत्त्वाचं आमची टीम आहे, म्हणजे शेठच्या नावासाठी आम्ही आमच्या नावापेक्षा शेठच्या नावापेक्षा जास्त धडपडतो, बाकी काय नाही. आणि आमचा विशुद्धा आम्हाला सहकार्य असतं चांगलं. बरोबर आहे. आणि आज बघा तुम्हाला ट्रॉफीचा मान पण भेटलेला आहे बिनजोडमध्ये. काय बोलणार? आज म्हणजे खूप दिवसातून इच्छा होती म्हणजे चषक भेटायचे, म्हणजे आम्हाला घरच्या वस्तूला. आज बावऱ्यानं चषक म्हणजे भेटला, आज बरं वाटलं आम्हाला. बरोबर आहे. शेठ बघा आज स्पेशली करून बिनजोडमध्ये बघतो ना आपण म्हणजे गुलाल खूप महत्त्वाचा असतं आणि त्या गुलालासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि कुठेतरी तुमची प्रयत्नाला यश कुठेतरी भेटलं आहे. 100%. आमचं ड्रायव्हर कुणाल ड्रायव्हर आहे तिथं, त्यांच्यासोबत कुणाल ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. बघा आज 2 गाड्या आणल्या तुम्ही आणि दोन्ही गाड्या वेगवेगळ्या साईडमध्ये खेळल्या आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही कुठेतरी मोलाचा एक योगदान दिलेलं आहे. काय बोलणार बघा ड्रायव्हर म्हणून, काय बोलणार या बैलांविषयी? जास्त करून आम्ही शेटच्याच गाड्या आणतो, म्हणजे घराचे आमची सगळी किरण पण ड्रायव्हर आहे आमचा. आणि जास्त गाड्या नाही आणत आम्ही, शेटचे आणि 1-2 ओळखीचे असले तर. आणि आज बावऱ्यांनी 2 गुलाल केले, शेट पण तिकडे खुश आहे, आमची सगळी टीम पण खुश आहे. खरोखरच बघा अतिशय चांगली आणि आनंदाची बातमी असेल शेठसाठी. आणि कुठेतरी शेठ आज मैदानामध्ये असतं, कुठेतरी एक आनंद पण असतं आणि एक मजा पण आली असते अजून. म्हणजे ॲक्च्युली आनंद आहेच म्हणजे, पण शेठ असल्यावर एक वेगळाच म्हणजे मैदानाला. ॲक्च्युली शेट जास्त मैदान येत नाही, कामाचं हे असतं, त्यामुळे जास्त मैदानात येत नाही. कुठे पण आम्हीच जातो, जर कुठे मोठी शर्यत वगैरे असली तर येत असेल. बरोबर आहे. आज काय बोलणार या पोरांविषयी, काय बोलणार? बघा सुट्टी मेकर झाले, तुमचे सर्व टीम झाली, त्यांच्याविषयी काय कौतुक करणार तुम्ही? पोरं म्हणजे आमची सगळी घरातलीच आहेत आणि
म्हणजे आम्हाला अशी दुसरी कुठून गोला करायला नाही लागत. सगळी सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर घरचेच आहेत. आणि सागर आहे साताऱ्यातला, तो आमच्या तिथंच राहून असतो. बरोबर आहे. शेट, या मैदानाविषयी तुम्ही काय बोलणार? बघा, पावसाळ्या हंगामामध्ये मैदानं कमी होतं मुंबईमध्ये आणि कुठेतरी रीडगर मैदान होतं आहे आणि त्याच्यामध्ये बैलांसाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे. हां, पावसाने पण आज साथ दिली मैदानासाठी. आणि आपले काही बैल वरती जात नाहीत, त्यांच्यासाठी चांगलं आहे. फेराबिरा पडतो, छोट्या छोट्या शर्ती होतात. चांगलं मैदान आहे आणि चांगलं आयोजन केलं. बरोबर आहे. आणि बघा, सुनील शेठ बोलले की सकाळी कुठेतरी पावसाचा म्हणजे भीती होती आणि कुठेतरी पाऊस तिकडे म्हणजे पुढच्या गावी पडला आणि इथे पडला नाही. कुठेतरी म्हणजे निसर्ग कुठेतरी साथ देते कुठेतरी, म्हणजे आयोजकांना पण. तर साथ दिलीत रीडगरवाल्यांनी, त्यांनी पण आयोजन चांगलं केलं होतं. पुढं पावसाने साथ दिल्यामुळे अड्डा झालेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी शर्ती पळालेल्या आहेत. तुमचे पण धन्यवाद. नाव सांगा तुमचं. माझं नाव किरण मसने आहे. आमचं आज नियोजन झालं, संजय ड्रायव्हर आहे डोके याही नियोजन केलेलं आहे. बहुतेक 8 शर्ती आल्या आमच्या. ते सगळे नियोजन म्हणजे या हेडला हे ड्रायव्हर नियोजन करतात. 8 मैदान झाले, 8 याच्यामध्ये चांगलं नियोजन केलं आणि चांगल्या नियोजनामध्ये चांगलं नियोजन केलं आहे. म्हणजे चांगलं आपल्याला पहिले बैलाला पायरा नव्हता. पहिले घाटावरून पण घेतला आम्ही, तर इकडे पायरा नव्हता. नवीन बैल आपल्याकडे नवीन बैलाला कोण पायरा जास्त देत नाही. बरोबर आहे. म्हणजे पहिले बघतात बैलाच्या व्हिडिओ बघतात, व्हिडिओ, पण आपल्याला व्हिडिओ न बघता याही आपल्याला पायरा करून दिला. तिथनं आपलं सतत गुलाल झालं. गाडीवर ड्रायव्हर पण आता सध्या आम्ही ड्रायव्हर आहेत, पण आम्ही वावराची गाडी ढोक्यानं या बैल बघतो ना, नावापेक्षा म्हणजे बैलांना कुठेतरी किंमत आहे किंवा पलाला किंमत आहे कुठेतरी. आपण किती लाखाचा बैल घेतला तरी बिनजोडला पळाल ती व्हिडिओ बघून बघतात, नंतर आपल्याला बैल देतात. शेड काय बोलणार? बघा, कुठेतरी त्यांना पैऱ्यासाठी समस्या येत होत्या आणि कुठेतरी म्हणजे पैरा घडून आणला. काय बोलणार? आता पायरा घडून आणणार म्हणजे जो मी शब्द जिथे टाकला, जेवढ्या गाड्या मी आमच्या इकडे हाकलतो, जे आपले माणूस की नातेच, म्हणजे ज्या पण गाडी बसतो ती गाडी माझी समजून मी हाकलतो. मी असा काय दुसऱ्याची गाडी म्हणून समजत, माझाच बैल समजून हाकलतो. बरोबर आहे. आणि माझ्या शब्दाला जर मी एकच बोललो ना एकदाच का मला या बैलाच पाहिजे, कोणी नाही बोलतच नाही अजूनपर्यंत, कोणीच मला उत्तर असं दिला नाही. बरोबर आहे. तुमच्या संबंधपुटी किंवा प्रेम खातीर म्हणजे पैरे होतात म्हणजे? हा, प्रेमा खातीर म्हणजे आपला कसा राणा पण साधाच एकदम ना, सगळ्या गोष्टी म्हणजे आपण भावासारखेच करतो. शेट, मग या बैलाला तुम्ही आता कोणाचा पैरा केला होता, म्हणजे कसं केला होता? आज बैलाला बुरदुलचा लक्ष होता आणि तो बैल पण नावातच आहे. जेव्हा म्हणजे सचिन शेटच्या नंदीसाठी पैऱ्यासाठी म्हणजे मागणी आली, तेव्हा त्याचा कसा उत्साह होता म्हणजे, किंवा म्हणजे त्यांची काय भावना होती? म्हणजे त्यांची भावना म्हणजे ते आता जसं या माझ्यावरती सोडतात ना, दादा तू करशील ते, तसं त्यांचं तुम्ही कराल ती पूर्व दिशा. म्हणजे ते विचारत नाही मला का कुठला पैरा केले काय केले, आपण बोललो ना या वायला टाकायचे, तुम्ही केला म्हणजे विषय कट. बरोबर आहे. पैरा घडला आणि पैऱ्यामध्ये बघा काय यश भेटला आज. खरं एक सांगायचं झाला तर माझं नियोजन असं असतो, पैरा असा करायचा का आपल्याला नियोजन झालाच पाहिजे, गुलाल परल असं नियोजन मी करतच नाही. बरोबर आहे. भले 10 गाड्यांमधून एखादा परणार का, आपण दररोज जिंकण्यासाठीच नाहीत, कारण बैल आहे, बैलगाडी क्षेत्रात कधी चढ उतार होणारच. बैलगाडी शेतची मुलाखत आहे ना इथेच समाप्त कर द्यावं, कारण की आपल्याला फेरा देखील काढायचा होता, त्याच्यामुळं दादांना पण जायचं होतं. त्याच्यामुळं आपण ही मुलाखत इथपर्यंतच संपूया. आधी तुम्हाला मुलाखत कशी वाटली ती देखील सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.